खलानीशवादापनोत्तारहदक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलियुगा माझी अवतार धरियेला नारायणपुरी महाराज जन्मासी आला जडमुडाचा उद्धार केला नमस्कार माझा श्री सद्गुरु नारायणपुरी महाराजाला मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया आया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की शरबिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते जयाचा श्री रंग केशरी शोभे जयाचा श्री रंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला भारत माता की पैल मेरूचे शिखरे पैल मेरूचे शिखरे
मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला तेने सांडिली माया तेजिली कंथा काया मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझारी म्हणून तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी अखिल कुड ब्रह्मांड नायक थोडा बास द्यायला बास रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणाला श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय थोडा इको राहू दे भगवान श्री तुकोबाराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी या हिंदवी स्वराज्याची शपथ खाऊन हिंदवी स्वराज निर्माण केलं असा असणारा राजा श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य गुरु धर्मगुरु नव्हे या विश्वाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला याच्या पुढे जर जाऊन सांगायचं ठरलं तर जाळोनी संसार वैसोलो अंगणी असा म्हणण्याचा ज्यांचा अधिकार होता ना असा अधिकार संपन्न महात्मा अधिकार संपन्न सत्पुरुष अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा जवळजवळ 4 चरणाचा तुम्ही म्हणाल गेले 7 दिवस झाला आम्ही प्रत्येक बाबा येतो म्हणतो 4 चरणाचा 4 चरणाचा अभंग 4 चरणाचा अभंग 4 केलं 4 चरणाने आहे का नाही हे 4 चरण म्हणजे भानगड काय ही भानगड अशी आहे हे 2 चरणाचे सुधरावेत म्हणून या 4 चरणाची गरज आहे बघा विठाला अरे अर्थात या 2 चरणानं येड्यावानी करू नये म्हणून बाबा या 4 चरणाचं या संत महात्म्यांना अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे म्हणून हे 4 चरण मागणीपर प्रकरणातील श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे मी तुमच्या समोर उपस्थित केलेले या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्री तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याकडे अर्थात त्या काशी विश्वनाथ नाथाकडे अशा प्रकारचं मागणं मागतायत या मागणीच्या संबंधामध्ये त्या भगवान परमात्म्याकडे अर्थात त्या महादेवाकडे तुकाराम महाराजांनी लावलेला जो मस्का आहे खऱ्या अर्थानं मस्का म्हणण्यापेक्षा हे अभंग जो आहे ना हे अभंग म्हणजे पत्र आहे बुवा विठाला काशी विश्वेश्वराला हा पाठवलेलं पत्र या पत्राचा आपल्याला विचार करायचा आहे या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचंय पण तत्पूर्वी आमच्या या वारकरी संप्रदायानं खऱ्या अर्थानं जो घालून दिलेला नियम आहे तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदाय जो आहे ना हा शास्त्रप्रणीत संप्रदाय बुवा शास्त्रप्रणीत म्हणजे काय या वारकरी संप्रदायामध्ये कॉमन सेन्स चालत नाही कॉमन सेन्स कॉमन सेन्स म्हणजे आता तुम्ही सर्व शिकलेली मंडळी कॉमन सेन्स या शब्दाचा अर्थ होतो मनाचा शहाणपणा विठाला माझ्या या वारकरी संप्रदायामध्ये मनाचा शहाणपणा चालत नाही प्रत्येक गोष्टीला अशा प्रकारचा काय नियम आहे प्रत्येक गोष्टीला नियम आहे बघा अरे चालावं कसं याला सुद्धा नियम आहे बोलावं कसं याला नियम आहे लक्षात येतं ना जेवावं कसं याला झोपावं कसं याला सुद्धा नियम आहे तुम्ही म्हणाल काही पुरावा आहे का याला मग पुरावा विचारणाऱ्याला काय करावा पुरावा द्यावा असं म्हणा पुढं बरं म्हणजे पुरावा असा आहे युक्ताहार विहार निद्रा बहु
आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे ना तसं वक्त्यानं कसं बोलावं याला सुद्धा नियम आहे. हा मग तो वक्ता कुठलाही असू द्या, भाषण करणारा असू द्या, कीर्तनाचार्य असू द्या, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, गायनाचार्य असू द्या, मृदंगाचार्य असू द्या, नाही तर स्वयंपाक करणारा बोला बोला आचार्य असू द्या. ज्याला या व्यासपीठावर येऊन बोलायचंय ना त्या व्यासपीठावर येऊन बोलणाऱ्याला 4 प्रकारचे असे नियम सांगितले. काय शास्त्रकार त्याचं वर्णन करतायत. वक्त्रायद संवदेत तच्चतुर्विधम विभज्य संवदेत. प्रथमां प्रार्थनंच द्वितीयां उपोद्घातंच तृतीयां प्रस्तावनंच चतुर्थं विशदीकरणंच. विठ्ठला पहिल्यांदा वक्त्याचं प्रार्थनापूर्वक वक्तव्य असावं. कुठलंही कार्य आपल्याला सुरुवात करायची असेल तर काय करावी लागते? प्रार्थना करावी लागते. प्रार्थना. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर विना उभा करायचा असेल सप्ताहाचा तर काय करावी लागते? प्रार्थना. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा सकळ देवादि देवा. ही वारकरी संप्रदायाची प्रार्थना. अर्थात तुकोबा राहायचं हे पसायदान आहे. विठ्ठला आणि दुसरा तुकडा जो आहे ना त्याला उपोद्घात असं म्हटलं जातं. उपोद्घात म्हणजे काय? यत् कार्यं वर्तमाने भवनवा घटनस्ति यस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद वक्तव्यम उपोद्घातत्वम. विठ्ठला तुम्ही म्हणाला तर तत्वम काय लावलं ऐका, म्हणजे मराठीच कळा ना तर तत्वम काय याचा अर्थ असा होतो चालू असणाऱ्या वर्तमान काळामध्ये जे कार्य चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे उपोद्घात. म्हणून या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा वर्ष 24वे म्हणजे पुढच्या वर्षी आपल्या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव आहे अशा प्रकारचा. विठ्ठला अशा प्रकारचा जुना सप्ताह आहे. जुनाट जुगाटीचे नाणे बहुत काळाचे खऱ्या अर्थानं फार जुना अशा प्रकारचा सप्ताह आहे. बघा 12 वर्ष झालं की त्याला कोणता सोहळा म्हणतात? तपपूर्ती सोहळा म्हणतात. 25 वर्ष झालं की त्याला रौप्य महोत्सवी सोहळा म्हणतात. 50 वर्ष झालं की त्याला सुवर्ण महोत्सव सोहळा म्हणतात. 75 वर्ष झालं की त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 100 वर्ष झालं की त्याला शताब्दी म्हणतात. मी त्या भोलेनाथाकडे एवढीच प्रार्थना करतो याच कार्यकर्त्याकडून याची शताब्दी व्हावी बुवा. यांच्याकडून ही शताब्दी करून घ्यावी ही भोलेनाथाकडे प्रार्थना करतो. म्हणून या 24व्या वर्षामधील ही उपांत्य दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली आहे. विशेष करून पूज्यपाद हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य असणारे हरिभक्तपरायण गणेशानंदजी स्वामी गुरु नारायणगिरीजी महाराज नारायणपुरीजी महाराज यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. महाराजांचं नाव खूप छान आहे, छावा महाराज आहे का नाही. आळंदीमध्ये जरी गेले ना नुसतं छावा नाव काढलं तरी थर थर कापतात लोक. विठ्ठला नाव काही नावातली सुद्धा पावर असते. नावातली पावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही नाव काढलं तरी अंगावर शहारे उभा राहतात. ही नावातली ताकद आहे. विठ्ठला पूज्यपाद बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. हा कार्यक्रम भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं तथा श्री महंत पूज्यपाद गुरुवर्य स्वामी बंशीपुरीजी महाराज दक्षिणा कालीपीठ पिहोवा हरियाणा यांच्या शुभ आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी समापन्न होतोय. श्री काय पंचयती महानिर्वाणी आखाडा खऱ्या अर्थानं तुम्हाला बोलेल बरं का मी
या आखाड्याचा कार्यक्रम आणि वारकरी संप्रदायाची सांगड कशी घातली बोलल पुढं विठाला उपस्थित असणारे पूज्यपाद हरिभक्त परायण आपले रवी महाराज गोविंद महाराज आहेत. हरिभक्त परायण महाराजांचे पिताश्री हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय अमृतजी महाराज दास तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जे कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता या ठिकाणी सर्व ही महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कलाकार नाही बरं का विठाला कलाकार वेगळा आणि वारकरी वेगळा आहे बघा. कलाकार तिकडं असतात टांग 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 आहे का नाही आणि इकडं असतो तो वारकरी असतो. म्हणून वारकरी भजनी मंडळ आमच्या हरिभक्त परायण ज्यांना सुरुवातीला चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव असणार हरिभक्त परायण गोविंद महाराज बरोबर आहे ना. गोविंद महाराजांनी अगदी गोड अशा प्रकारची शिवरंजनी रागामध्ये छान चाल गायली. महाराजांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. आणि त्यांना ज्यांना साथ केली असणारे आमच्या हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आनंदजी महाराज गोविंद आनंद असंच ना म्हणजे आज की आनंद की जय हो असाच कार्यक्रम आहे. गोविंद महाराज आणि आनंद महाराज आनंद महाराजांनी त्यांना छान साथ केली बघा. पुढं म्हणणं सोपं असतं पण पाठीमागं साथ करणं फार कठीण असतं. म्हणून अगदी कठीणातली कठीण अशा प्रकारची साथ त्यांना केली. आता आपण बघा तुम्ही सर्व शेतकरी मंडळी बरोबर आहे ना का लागलात कुठं नोकऱ्याला नाही ना सर्व शेतकरी आपण ऐका मला सांगा पेरणाऱ्याला जास्त त्रास आहे का रासने हाणणाऱ्याला बोला बोला कुणाला ताप जास्त आहे रासने हाणणाऱ्याला आहे का नाही. पेरणारा सण 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 पेरतोय चांगलं 4-5 पाटे बाबा आणि पुढे जाऊन टिपण उभी करतोय तंबाखूला चुना लावीत त्या रासने हाणणाऱ्याला म्हणताय रामकिसन अरे उरक ना अरे तू मेलं ना वसन काढू काढू विठाला पाठीमागं म्हणणं फार कठीण काम असतं. म्हणून आमच्या आनंद महाराजांनी गोड त्यांना साथ केली. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण माझ्याबरोबर आलेले राम महाराज हरिभक्त परायण मृदंगावरती गेली 7 दिवस 6 दिवस झालं हे मृदंगाची सेवा करताय. मला वाटतं 2-4 वर्षापासून खऱ्या अर्थानं आमच्या हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट ताल मनी ताल सम्राट ताल भास्कर ताल योगी परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य पंडित केशव महाराज जगदाळे तुमच्या मनात ह्यांचं नाव घ्यायला का असं नाही 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 यांचे असणारे पटशिष्य हरिभक्त परायण मृदंग विशारद आमचे माऊली महाराज खोटे आडनाव खोटे पण ते वाजवतात खरं बघा. म्हणजे वाजवणं खरं आहे पण आडनावात माठ बाद आहे तेवढं बदलून घ्यावर विठाला विठाला छोटे महाराजही अगदी गोड मृदंग वाजवत आहेत. सगळ्यात क्लिष्ट प्रकार काय असं संप्रदायातला तर हा मृदंग आहे. म्हणून पखवाजाची सेवा या ठिकाणी करण्याकरता माऊली महाराजही उपस्थित आहेत. त्यांना साथ करण्याकरता पंडित केशव महाराजांचेच ते सुद्धा शिष्य आहेत. हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार माझ्याबरोबर असतात. मुकुंद महाराज धुरंधर आहे धुरंधर असा प्रकारचा पखवाज आहे त्यांचा सुद्धा त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्व ही आपल्या कुठल्या संस्थेतील विद्यार्थी आहे सिन्नरच्या सगळं वारकरी शिक्षण संस्थेमधील साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी विनेकरी बाबा सर्व आता सगळ्यांचं काही नाव मला माहित नाही कारण माझी येती जाती कळती ना. नवरी येती जातीला आली ना मग तिला जरा माहिती नसतं सासू कशी आहे सासरा कसा आहे धीर कसा आहे ननंद कसा आहे भाया कसा आहे कोणाला काय म्हणावं हे सुद्धा तिला माहिती नसतं आहे का नाही. म्हणून या नियमाला अनुसरून खरं सांगू तुम्हाला तुकोबाराय म्हणतात ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव कसं घेऊ म्हटले मी. ज्याचं माहीतच नाही तर त्याचं घ्यावं कसं बरं. ज्याचं माहित नाही त्याचं म्हणू का ओ बाबा ओ करीत राहिलो तर तुम्ही म्हणता याच्या गोळ्या संपल्या आहे का नाही. याला यार ओढायला न्यायची गरज कोणाला ओ करीत बसावं. मग महाराज म्हणतात ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव कसं घेऊ म्हटले. हाका मारी ज्याच्या नावे 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 ज्याचे नावची नाही कावे
मारी जाताना हाका मारी जाताना जाचे नाव महाराज म्हणतात हाका मारी ज्याच्या नावे आणि ज्याचे नावचे नाही ठावे, ज्याचं नावच माहिती नाही म्हटले त्यांच्या संबंधामध्ये मी काय बोलू. म्हणून या नियमाला अनुसरून हा खऱ्या अर्थानं सर्वांबद्दल प्रेम आहे, भावना आहे, आदर आहे. म्हणून तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलेला आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून त्या भगवान काशी विश्वनाथाची अशा प्रकारची स्तुती करतायत महाराज. हा, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कसे आहात? विश्वाचे नाथ आहात. आणि माझा विचार केला ना देवा, दीनरंग, मी अनाथ, म्हणजे स्वतःचा कमीपणा आणि समोरच्याचा मोठेपणा याला खानदानी अंतकरण लागतं. विठाला एखाद्याची स्तुती करणं याच्याकरता अंतकरण कसं लागतं? खानदानी लागतं, मोठं लागतं. आणि या मोठ्या अंतकरणाच्या संबंधामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या काशी विश्वनाथाच्या संबंधामध्ये बोलतायत की तुम्ही विश्वनाथ. पहा, मी प्रस्तावनेमध्ये बोललो बघा, तुम्हाला बोलल ऐका. या संस्थांचा जर विचार केला ना तर हे संस्थान जे आहे हे नाथपंथी अशा प्रकारचं संस्थान, बरोबर आहे ना? शिवपंथी, हा शिवपंथी, आणि कार्य करतायत वारकरी संप्रदायास. हा बघा, लक्षात आलं तुमच्या डोक्यात आलं तर घेऊन टाका बरं. म्हणजे यांचा संप्रदाय कोणता? शिवपंथी. आणि कार्य कोणाचं चाललंय? नाथपंथाचं. बघा आता म्हणजे गंमत आहे इथं, गंमत म्हणजे इथं डोक्यात आणायचं नाही हा जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो या धर्माचा आहे, तो या धर्माचा. हा, इथं विषयच नाही. यारे यारे लहान थोर पुसून टाकावं लागल आपल्याला. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. जर जाती धर्मामध्ये जर परमार्थ वाटला गेला, जाती धर्मामध्ये जर साधू वाटला गेला तर यारे यारे लहान थोर हे पुसून टाकावं लागेल आणि मग पुढचं कार्य करावं लागेल. म्हणजे शिव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याचा एकोपेपणा, त्याचंच नाव परमार्थ आहे. म्हणाल जाऊ दे, आपल्या संस्थांच्या बाबतीमध्ये घडलं असं. अरे हे संस्थांचं सोडा, तुकोबारायचा विचार केला ना तर तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायाचे. कोणत्या संप्रदायाचे? चैतन्य संप्रदायाचे. ज्ञानोबारायचा विचार केला तर ज्ञानोबाराय नाथ संप्रदायाचे. आणि नाथ महाराजांचा विचार केला तर नाथ महाराज हे स्वरूप संप्रदायाचे, म्हणजे दत्त संप्रदायाचे. बघा किती संप्रदाय झाले? 3. कोणते कोणते? तुकोबाराय चैतन्य संप्रदाय, ज्ञानोबाराय नाथ संप्रदाय, आणि नाथ महाराज दत्त संप्रदाय. बघा म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप आणि मतदान एकच, एकालाच मतदान. बघा म्हणजे तुम्हाला प्रमाणासहित सिद्ध करून दाखवतो, म्हणजे तुमच्या डोक्यातली खटकी निघून जाईल ऐका. हा, ज्ञानोबारायच्या संबंधामध्ये तुकोबाराय बोलत असताना तितकंच प्रेमाने बोलतायत. बघा तितकंच प्रेमाने बोलतायत. आणि नाथ महाराज ज्ञानोबारायच्या संबंधामध्ये बोलत असताना तितकंच प्रेमाने बोलतायत. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. हा, याला हे जे आहे ना याला म्हणायचं दुजे खंडे परी, दुजे आपण
अशा प्रकारचं त्यांच्या अंतःकरणातलं निघून गेलं. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. अंतःकरणामध्ये जोपर्यंत भेद नावाची वृत्ती अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत अंतःकरणातला हा जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. हे जात नाही कुठपर्यंत, हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जातीचा माणूस विचार करतो. बघा विठाला. आणि हे करता याच्यासाठी तर संत महात्म्यांचा अट्टाहास आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि मग येऊन गोपाळ राहेत येते. गोपाळ येऊन राहण्याकरता अगोदर काय करावं लागतंय? चित्त निर्मळ करावं लागतंय. हा, पाण्यानं सर्दी व्हावी नाही असं जर वाटत असेल तर पाणी काय करावं लागेल? फिल्टर करावं लागेल. हा, आणि जोपर्यंत अंतःकरण फिल्टर होत नाही तोपर्यंत परमार्थ करूनही काही उपयोग नाही. विठाला. तुमचं द्या सोडून. भेद नावाची जी वृत्ती आहे ती कशी आहे? आमच्या महाराजातली महाराजात सुद्धा असं कशाला लोकांचं कशाला सांगत बसावं. एका महाराजानं एका माणसानं आमंत्रण दिलं. कशाचं? जेवायचं. कुणाला आमंत्रण दिलं? महाराजांना आमंत्रण दिलं. ऐका. आणि मग महाराजांना आमंत्रण दिल्याच्या नंतर एक महाराज आले. पहिले महाराज, दुसऱ्या महाराजांना वेळ होता, पहिले महाराज आले. आणि आल्याच्या नंतर मग ज्यानं यजमानानं बोलवलं होतं ना तो म्हटला रामकृष्ण हरी महाराज, हरि ओम नमो नारायण, असं बोलला तो. या म्हण. आणि आल्याच्या नंतर मग त्यांचं चहा पाणी वगैरे झालं. त्यांना आतमध्ये बसायला पलंगावर बसवलं, कॉटवर बसवलं. आणि मग ते महाराज त्यांना म्हणू लागले, कोण आलेले जेवण्याकरता महाराज आलेले यजमानाला म्हणू लागले, वा वा छान कार्यक्रम केला हो, वा वा वा. अजून कोण कोण येणार आहे? म्हणले राम महाराज येणार आहेत. राम महाराज येणार आहेत. त्या बाईला कशाला बोलवलं म्हणले? लक्षात येते का तुम्हाला माझं बोलणं? हाईत कोण? महाराज. पण काय म्हणाले? त्या बैलाला कशाला बोलवलं? कुणाला? त्या बैलाला. तो यजमान म्हणला, हे बघा तुमचं काय असेल ते आम्हाला माहित नाही, तुम्ही माझ्यापाशी कशाला बैलन गायन करता? हे मायापाशी करू नका, तुमचं काय असेल ते तिकडे बघून घ्या. हा, हे दोघांची बातचीत झाली. तेवढ्या दुसरे श्याम महाराज आले. आणि मग श्याम महाराज आल्यावर ते लांबून पाहिलं, हे बिचारा यजमान घरात बसलेला, उठून त्यांच्याकडे गेला आणि त्यांना आलिंगन दिलं. म्हणला रामकृष्ण हरी, वा वा छान, बरं झालं तुम्ही आले. ते श्याम महाराज तिथूनच वर्णन करायला लागले, वा वा काय मंडप दिला म्हणले तुम्ही, जेवणाची एवढी व्यवस्था, वा रे वा, याला म्हणायचं माणूस काय यजमान आहे बुवा, असं म्हणू लागला. आणि म्हणल्याच्या नंतर मग त्या श्याम महाराजांना त्या यजमानाला विचारलं, कोण कोण आलंय? लक्षात येते ना तुमच्या बोलणं? कोण कोण आलंय असं विचारलं. आणि मग त्या श्याम महाराजाला यजमानानं सांगितलं राम महाराज आले, तर आत बसले. आणि मग ते श्याम महाराज त्यांना म्हणू लागले, त्या गाढवाला कशाला बोलवलं? तुमच्या लक्षात येते ना पण माझं बोलणं? हा, मग बरं. एक काय म्हणतोय बैलाला कशाला बोलवलं, आणि एक काय म्हणतोय गाढवाला कशाला बोलवलं. आणि ह्या यजमानाने ह्यांना बोलवलं कशाला होतं? जेवायला. हा, जेवायला बोलवलं होतं. ऐका. आणि मग हा यजमान त्याच्या बायकोकडे, पत्नीकडे गेला आणि तिला म्हटलं, ऐक, स्वयंपाक करायचा नाही म्हटलं आज आपल्याला. काय म्हटला? स्वयंपाक. अहो, ती म्हटली असं कसं तुम्ही एवढं मोठं त्यांना आपल्याला जेवायला बोलिलं, हे कुठं लावायचं? आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृही साधो संगम उपासते ही सततम धन्य ग्रहस्था, हे कुठं लावायचं? तो म्हटला, हे बघ मी सगळी त्यांची जेवायची व्यवस्था केली, तू टेन्शनच घेऊ नको. कुणाला म्हटला? बायकोला. तसं म्हटल्याच्या नंतर ती म्हणली, आता पतीची आज्ञा, काय अडचण नाही. तो शेतात गेला. कुठे गेला? हा यजमान शेतात गेला. आणि शेतातून त्यानं 10-5 चिपाट कडब्याचे आणले. कशाचे? आणि मुठभर हराळ कापून आणली. काय केलं? 10-5 चिपाट कडब्याचे आणले, मुठभर हराळ आणली. घरी आला आणि ते हराळ आणि तो कडबा असा आडकीत त्यानं बारीक करून एका ताटात कडबा भरला आणि एका ताटात हराळ भरली. आणि दोघांना मस्त पाट टाकले, रांगोळी वगैरे काढल्या जेवण्याकरता. आणि म्हणले बसा. ते महाराज मंडळी बसले आणि यानं ते ताट भरलेलं, एकात हरळी ठेवली, एकात कडबा ठेवला आणि ताटावर ताट झाकलं. जुन्या काळामध्ये ताटावर ताट झाकून यायचं पाहुण्यांसमोर. आणि मग ताटावर ताट झाकलं, आणलं, ठेवलं. आणि मग तो यजमान म्हटला, करा सुरू. आणि मग यांनी सुरू केलं, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनाभूतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकार जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे
जा निज यज्ञ कर्म बोला कुंडली कवरदा हरिठ बसा नाही का आमच्यानं ते पुंडली केलं ताटावरले ते झाकलेलं होतं का नाही पाणी फिरवलं ताट काढलं एकात दिसला कडबा आणि एकात दिसली आणि भडकले नाही दोघ ह्याच्या करता बोलवलं का आम्हाला म्हणजे महाराज म्हणजे तुम्हाला काय किरकोळ वाटतं का बोलू लागला मूर शिव्या द्यायला लागली ती त्याला कोणाला त्या यजमानाला आणि मग तो यजमान म्हणला ओ शांत बसा तुम्हाला भडकण्याचं काही कारण हे असं का हे असं म्हणले हे तुमच्या वाणीचा प्रसाद आहे कशाचा प्रसाद आहे वाणी ते म्हणले आमच्या वाणीच्या प्रसादाचा याचा काय संबंध म्हणले दाट संबंध याचा कसा म्हटले पहिल्यांदा राम महाराज आले मी त्यांना सांगितलं श्याम महाराज येणार आहे तर ते म्हणले त्या बैलाला कशाला बोलवलं दुसऱ्याला म्हटले श्याम महाराजाला विचारलं तर ते म्हटले त्या गाढवाला कशाला बोलवलं मला वाटलं बैल कडबा खातो म्हणून कडबा वाढला म्हणले बैलाला आणि हराळ गाढव खातो म्हणून मी गाढव वाढली हराळ वाढली याला काय म्हणायचं अरे इथपर्यंत आपली वृत्ती जाऊ नये याच्या करताच करायचा असतो तो परमार्थ विठाला अरे ही जी वृत्ती आहे ना ही वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमार्थ करण्याच्या अधिकाराचा माणूस होत नाही अरे काय काय बोलणंय तुकोबारायचं ज्ञानोबारायच्या संबंधामध्ये त्या ज्ञानोबारायच्या संबंधामध्ये बोलत असताना किती आदर किती भाव किती प्रेम त्या अंतःकरणामध्ये आहे तुकोबाराय त्या ज्ञानोबाराय बद्दल बोलतात तुका म्हणे ज्ञानेश्वर मला क्षमा करा माझा जर काही चुकलं असेल ज्ञानोबाराय मला क्षमा करा हा आदर भाव हा प्रेम हे जे प्रेमाचं अंतःकरण आहे ना हे अंतःकरण ज्यावेळेस होत असतं त्याला साधू जीवन म्हणतात मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा त्याला साधू अंतःकरण म्हणतात तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही सिद्ध
हे विशेष आहे. तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे ज्ञानोबारायचं वर्णन करतात. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध. अरे नाथ महाराज सुद्धा ज्ञानोबारायचं वर्णन करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ही जी भावना आहे ना ही परमार्थ करण्याची वृत्ती आहे. आणि अशी वृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अधिकारी तो परमार्थ करण्याचा राहत नाही. आणि अशी ज्यावेळेस वृत्ती होती ना त्यावेळेस त्याच्या संबंधामध्ये जे मुखारविंदातून शब्द बाहेर पडतात तेच अभंगाचं तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ वर्णन करतायत कुणाचं त्या विश्वनाथाचं. तुम्ही विश्वनाथ काय तोंड भरून म्हणजे त्याला विशेषण अशा प्रकारचे दिले. बघा साध्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला अशा प्रकारचं त्या माणसासमोर फार अशा प्रकारचा मस्का लावावा लागतो मस्का. आणि तसंच बघा ना काही अभंग असे तुकोबारायचे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी ते ठाई. मस्का देवा पुढं काय हे देवा अरे तुम्ही कसे आहात तो विश्वाचे नाथ. तुम्ही कसे लक्ष्मीचा पती. लक्ष्मी वल्लभा वल्लभ या शब्दाचा अर्थ काय होतो पती. वल्लभ या शब्दाचा अर्थ काय होतो पती. तुम्ही कसे आहात त्या लक्ष्मीचे पती. हे जगत तिच्या पाठीमागं पळत आहे. कुणाच्या लक्ष्मीच्या. कोणाला वाटत नाही मला कडे लक्ष्मी असावी. प्रत्येकाला वाटतं मला लक्ष्मी असावी. ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं तुम्ही सगळं जगत पळतय ना त्या लक्ष्मीचे तुम्ही कोण आहात पती आहात. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा दिनांचे सुद्धा नाथ आहेत. पद्मनाभा नारायणा. खऱ्या अर्थानं तू बघा कुठलं म्हणजे कार्य आपल्याला जर सिद्ध करायचं असेल ते जर फलद्रूप जर करायचं असेल तर हा मस्का लावावाच लागतो. व्यवहारामध्ये सुद्धा पहा व्यवहारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल ना तर फार गोड बोलावं लागतं. फार गोड बोलावं लागतं. फार गोड बोलावं लागतं. बघा सासूबाई सुनबाईला म्हणली वैष्णवी इकडे बरं जरा. ती आली त्याच्याकडे म्हणजे काय हो मामी म्हणली शेजारणीच्या घरी ताक केलेलं आहे तेवढं ताक घेऊन ये बरं. ताक घेऊन बिचारी गेली. कोण हे वैष्णवी. वैष्णवीने तांब्या घेतला आणि गेली वैष्णवी. कुणाच्या घरी गेली शेजारणीच्या. पण शेजारणीच्या घरी गेल्याच्या नंतर प्रकार असा होता त्या शेजारणीचं मुलगा म्हणजे लेकरू
ते लेकरू असं दारात खेळत होतं. पण खेळत असताना लेकरू असं होतं, पोट म्हणजे त्याचं नरसोबाची वाडी, हातापायाची काडी मोडी असं ते लेकरू, घाण. आणि नाकातून तर काय, गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना गोदावरी नर्मदा, सगळ्याच गंगा वाहतो. कोणाच्या नाकातून? त्या लेकराच्या. बघा आता किती विचित्र लेकरू असत. असं नाकातून त्याच्या गंगा वाहत होत्या. अंगावर कमीत कमी 1.5 लाख माशी असत. माशी कळती ना, माश्या. इतक्या माश्या बसलेले, ते घाण, ते सगळे हात भरलेले त्याचे असे असे करून. कशानं? तुपानं नाही ना. म्हणजे हे तरी कळतंय बरं. म्हणजे खऱ्या अर्थानं हे सगळं असं घाण त्याचा तो प्रकार. आणि ते लेकरू पाहून जी ताकाला गेलती का, तिला तर असंच व्हायला लागलं. कशाला गेलती? ताकाला. ते लेकराकडे पाहून तिला असं वाटलं मला इथंच उलट्या होत्यात का काय. आणि त्या लेकराचा तिने तिरस्कार केला. हे बरे ना असं देत तिच्याकडे यायला लागलं. तिला म्हणाला याव. तिला घे म्हणत होतं ते. कोणाला घे म्हणत होतं? ती ताकाला मागायला आलती का ताक. तिला त्या लेकराची इच्छा होती की हिने मला घ्यावं. काय सगळं आवड कार्यक्रम आहे. हिला याला समजून सांग र काही असं म्हणायचं. म्हणजे फार अवघड कार्यक्रम ते. आणि मग आताशे खुल्ले बघा, विठाला विठाला. त्या बाईला इतकी किळस आली त्या लेकराची. ती आता सासूच्या आज्ञा, तिथं ताक सुद्धा घेऊन जाऊ वाटत नव्हतं. पण बळच घरात शिरली. कोणाच्या? त्या ताकावालीच्या. आणि तिला म्हटली का हो आत्या ताक द्या ना आम्हाला, ताक न्यायचे. आता तिने सगळा प्रकार बघितला होता लेकराला. हिने हिडीस फिडीस केलेलं. आता हिने ताक करून नेमकं झाकूनच ठेवलं होतं. ती म्हणली माझ्याकडे नाही बाया ताक, जातो ताक फिक काय नाही माझ्याकडे. ती म्हणली अहो आता केलंच नाही. म्हणली उठ निघ घरी. कशामुळे म्हटली असं? त्या लेकराचा तिरस्कार. ही आली मोकळाच तांब्या हलवीत. कोण? ही सून म्हणणार. आणि तांब्या हलवीत आली गेली सासू पशी. म्हणली ती सासू म्हणली का ग वैष्णवी आणलं का ताक? ती म्हणली मामी ताक नाही ना, तिने केलंच नाही. ताक केलं नाही? अगं आता रवी वाजत होती तिची घोमू घोमू करी ती. रे घो आता रवी वाजत होती. आणि मग कस काय ताक केलं नाही? घे बरं इकडे तांब्या. तू तर अशीच आहे पालत्या पायाची. कोण म्हणतं असं? असाच कार्यक्रम आहे बघा. सासू ती कवा सुखाने जगून देणार नाही त्या सुनाला. फार विचित्र अशा प्रकारची बोलणार. घे म्हणली इकडे तांब्या. तिने तांब्या घेतला आणि गेली कुठं? ताकाला. कुणाच्या घरी? तिच्या घरी. तसाच प्रकार. कसा? ते लेकरू पडलेलं पुढं. त्या गंगा जमुना. कुत्र्याला सुद्धा तोंड चाटलं होतं त्याचं त्या लेकरात. म्हणजे इतका घाण हा पोरगा. दुधाचा काला हातात, दुधाचा काला, ते सगळे आपापापापापा सगळा राडा त्याचा. आता मला सांगायला सुद्धा मळमळ व्हायला लागली. इतकं घाण लेकरू होतं. आणि तिनं जी सासू म्हणणारी गेली ना तांब्या घेऊन, तिने तसलं लेकरू उचललं राव. लक्षात येते ना? त्याला उचललं पाहता काय माझ्याकडं. आणि त्याची पप्पी घेतली. कुणी कुणी त्या सासून तिची त्या लेकराची पप्पी घेतली. आणि ते लेकरू उचलून घेऊन तिच्याकडे गेली. मस्तीला बी टाकून देऊ वाटत होतं. पण ताक ते फेकून द्यायचं. असं फेकून द्यावं वाटलं की त्याला ताक दिसायचं पुढं. हे ताक आहे का नाही? मग असा प्रकार तिने ते लेकरू उचलून गेली कुणाकडे? त्याच्या आईकडे. आणि तिला म्हणली वच्चे तुला काय अक्कल बिक्कल आहे का ग? म्हणली लोकाला 900 सायास करून लेकरं व्हायना. काय म्हटली ती? 900 सायास करून लेकरं व्हायना. तुला भगवंतानं कसं सोन्यासारखं बघा. आता सोन्यासारखं लेकरू. काय असा माझा वाघ फाडीन वाघ येऊ लोकाला आहे का नाही? काय वाघासारखं लेकरू दिलं म्हणली. तू त्याची अशी अवस्था केली. पाणी तापलेलं आहे का? घे इकडे म्हणली ते पाणी. त्याला आंघोळ घातली. कुणाला? त्या घाण लेकराला आंघोळ घातली. गन पावडर केलं, मेकअप केलं. म्हणली धर येते आता मी. आता ताक मागितलं नाही तिनं. ती काय म्हटली? मी येते आता. ती म्हणली आत्या बसा घेऊ चहा करते तुम्हाला. आता तुमच्या अजून तरी ध्यानात आलं का नाही? आलं ना? आता म्हणली आत्या तुम्ही बसा, तुम्हाला मी चहा करते. चहा केला, पोहे केले, शिरा केला. कुणाला? या सासूला बर का. आणि मग ती म्हणली बरं बरं येऊ का मग? ती म्हणली कशाला आलतात? नाही म्हणले असेच आलते चक्कर मारायला. बरं 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 ताक केलंय म्हणली. एवढं ताक घेऊन जा. आणि तूप बिलय मोठं झालंय. छटाकिक्स तूप घेऊन जा.
म्हणजे लक्षात येतं ना तुम्हाला, म्हणजे कशामुळं झालं असं, नेमकं झालं कशामुळं, फक्त एक किस डे बघा, एका पप्पीमुळे कार्यक्रम झाला यो. याला म्हणायचं मस्का लावणे, याला काय म्हणायचं, अरे थोडस एखाद्याचं जर कौतुक केलं ना तर समोरचा माणूस सर्वस्व देत असतो. तसं तुकोबर आहे, कौतुक करताय तुम्ही. एखाद्याकडून एखादी साध्य करायची असेल गोष्ट तर त्याचं कौतुकच करावं लागतं. आता ह्या दोघांकडून जर माझं कीर्तन चांगलं व्हावं असं जर मला वाटत आसन म्हणतो, मला जर वाटत असन माझं कीर्तन चांगलं व्हावं तर मला असं म्हणावं लागेल, मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंगाचे महामेरू, ताल, बाबा एवढे विशेषण द्यावं लागतं. काय पखवाज वाजवतात राव माऊली महाराज, वा इतकं वा करा देऊन बघा, इतकं वर्णन करावं लागतंय. मग तवा माऊली मग म्हणत नाही पकवाज फुटन का तुटन, मग ते फुटूस तर त्याचा दणका चालू होतोय कुणाचा. म्या जर म्हणलं ना माऊली पकवाज वाजित आहे बर का, असं तसंच माऊली एक वादी उतरायला सुरू करतो मग, आणि वादी उतरली की पार आपली निश्चितीच म्हणायचं मग, आहे का झाली संध्या संदेह माझा असा कार्यक्रम होतो. म्हणजे एखादी गोष्ट जर एखाद्याकडून जर आपल्याला वसूल करायची असेल, घ्यायची असेल तर त्याच्याकरता काय करावं लागतं, हे साधन वापर. साध्य प्राप्त करायचंय ना तर मग काहीतरी साधन वापरावं लागतं. म्हणून तुकोबारायने हे वातावरण तयार केलं. कुठलंही कार्य करायचं असताना वातावरण तयार करावं लागतं. वातावरण उगच प्रकार घडत नाही, त्याला काय करावं लागतं, सत्ता चांगला करायचा आहे ना त्याला अगोदर वातावरण करावं लागतं. त्याला पॉम्पलेट छापावं लागतात, बॅनर छापावं लागते, जाहिरातबाजी करावी लागते. हे वातावरण आहे. आणि हे वातावरण ज्या वेळेस तयार होत असतं त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये जे काय कार्य आहे ना त्या कार्याला रंगत अशा प्रकारची येत असते. तसं तुकोबारायनं हे वातावरण तयार केलं. काय देवा पुढे म्हणतायत त्या काशी विश्वनाथाला की हे तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कसे आहात, विश्वाचे नाथ आहात. आणि माझा विचार केला ना देवा, तुम्ही कसा आहे, दीन आहे. दीन आहे, दीन रंक, मी अनाथ. तुकोबाराय स्वतःला दन. खरं जर पाहायला गेलं तुकोबाराय अनाथ आहेत का? तुकोबारायचा विचार केला तर तुकोबाराय इकडे म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची यत्न करू. इतका मोठा अधिकार असताना सुद्धा तुकोबाराय आज म्हणतात तुम्ही कशा आहात, मी दीन आहे, रंक आहे. दे देवा एवढंच करा. आता एवढं करा म्हणजे काय करा, माझ्यावर कृपा करा. अभंगाचं दुसरं चरण. कृपा करा ते थोडी, कृपा करा ते थोडी, कृपा करा थोडी पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा करा ते थोडे पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा करा थोडी थोडी, कृपा करा थोडी पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा करा थोडी पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा करा टाळ्या वाजवकडे यांच्याकरता एकदा. कारण हे शिकण्याकरता लय घासावं लागते बाबा, लय घासावं लागते. हो लय घासावं, चांगला असा चट्टा निघूस तर घासावं लागतं. काय निघूस तर मग सोपं नाही एवढं.
एवढं सोपं नाही आपल्याला. बोलक्या तोंडानं बोलता येईल, लक्षात येतं ना बोलणं. बोलक्या तोंडानं बोलता येईल ना, त्यांना चमड्यातून बोल काढतात. बघा किती विशेष आहे का नाही, चमड्यातून बोल काढणं. आणि त्याचं नावच काय आहे, बोल. त्याचं नावच बोल आहे. म्हणजे पखवाजाला बोलायला लावणारे त्याचं नाव बोल. आणि बोल अशा आता याच्यामध्ये फार अनेक प्रकार आहेत बघा. याच्यात ताल आहेत, वेगळे वेगळे ताल आहेत. चौताल आहे, आदिताल आहे, झपताल आहे, मत्तताल आहे, रुद्रताल आहे, पंचम सवारी आहे का नाही. मला बी थोडं थोडं नाही कळत, पण आपलं कडी कडी नाही का नाही. म्हणजे हे फार आवड कार्यक्रम हे. याच्यामध्ये मग या तालामध्ये काही मात्रे आहेत. रूपक तालाचा विचार केला तर 7 मात्र्याचा, झप तालाचा विचार केला तर 10 मात्र्याचा, मत्त तालाचा विचार केला तरी 10 मात्र्याचा, आणि रुद्र तालाचा विचार केला तर 11 मात्र्याचा. हे मात्र्याचे. मग याच्यामध्ये काही काही प्रकार असतात, ते परण म्हणतात त्याला. एक म्हणून दाखवू का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं. एक आधी तालातलं परण म्हणून दाखवतो आहे का. एक हातात फक्त एकीकडूनच वाजवायचं, आणि ते फक्त एकीकडूनच निघतं बघा. ते दोन्ही हाताने वाजवायची गरज नाही त्याला. त्याला एक हाती परण म्हणतात. कोणतं परण, एक हाती परण. आणि शंकराचं आवडतं वाद्य म्हणजे पखवाज आहे. शंकराचं आवडतं वाद्य बघा. एक हाती परण असं म्हणून दाखवतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. हे एवढं सोपं नाही बरं. मी नुसतं म्हणलो, तुम्हाला काही कळालं का, पण मी काय म्हणलो नुसतं ऐकायला येत होतं. एवढीच गोष्ट खरी. हे एक हातानं झालं. आता 2 हाताचं सांगू का. तकट घेन तकट घेन असं बघा. गिंतर गता 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 नक दे आत्ता गिंतराण देंता तट्टेटा विठाला विठाला वाजवणं फार कठीण आहे. पण ह्याच्यातून मी काय बोललो हे तुम्हाला तर शब्द कळाले नसतील, पण ते वाजवता येते का नाही. याला नाद ब्रह्म म्हणतात. कोणतं ब्रह्म, नाद ब्रह्म. बघा तुम्हाला एक त्रिपुटी कळाली तर तुम्ही नक्कीच टाळ्या वाजवाल बरं. हे पखवाज वाजवतायत हे नाद ब्रह्म आहे. हे गायन करतायत हे स्वर ब्रह्म आहे. आणि मी बडबड करतो हे शब्द ब्रह्म आहे. बघा नाद ब्रह्म, स्वर ब्रह्म आणि शब्द ब्रह्म या तिघाची त्रिपुटी ज्या वेळेस एकत्रित येत असते त्यावेळेस श्रोता रूपी परब्रह्म थांबत असत. लक्षात आलं तुमच्या आहे का नाही. म्हणजे श्रोता रूपी परब्रह्म्याला जर टिकून ठेवायचं असेल, आनंदी ठेवायचं असेल तर आपल्या तिघात मेळ पाहिजे. आणि आपल्या तिघातला जर मेळ हिचकाला ना, ते म्हणते जाऊ द्या रे त्यांचाच मेळ नाही ना, आपलं काय घेऊन बस. चला आपलं उठ, रामकिसन निघ बरं घरी. निघला रामकिसन घरी आहे का नाही. मग त्याला म्हणावं लागतं इलाशा याला दाबून धर रे, चाललंय घरी. म्हणजे असा कार्यक्रम म्हणजे फार अवघड. मग ते इलाशा म्हणतो जाऊन दे असा बाबा. म्हणजे याला खरं म्हणजे तुम्हाला जर हसत खेळत ठेवायचं असेल तर आमच्या तिघामध्ये काय पाहिजे, मेळ पाहिजे, मेळ. आणि हा मेळ जुळला ना मग लावणी मृदंग आणि मग शेवू ब्रह्मरस आवडीने मग तो ब्रह्मरसाचा आनंद घेता येतो. अरे या संगीतामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे बाबा. काही गाणे म्हणलं ना, काही गाणे की मनाला शांत वाटतं. काही गाणे म्हटलं की मनाला शांत वाटतं. काही गाणे मनाला उपदेश करतात बघा ना. आणि काही गाणे म्हणलं की असं वाटतं आपण 10व्याला आलो का गंगा पूजनाला आलो असं वाटतं. आणि काही गाणे म्हणलं की असं वाटतंय फक्त पाठीमागून कुणीतरी मला ढकलाव, लगेच त्याचं सुरू होतं बजाव. कशाची ताकद आहे? संगीताची ताकद आहे. संगीताची. बघा ना काही गाणे म्हणलं की मनाला प्रसन्न वाटतं. तुमच्या लगेच ओठ फुटतील बघा. आकाशी झेप घे रे
पाखरा थोडी सोन्याचा पिंजरा, थोडी सोन्याचा पिंजरा. सगळ्यांचे ओठ फुटफुटले का नाही? लगेच म्हणावं असं वाटलं. हे मनाला काय मनाला उपदेश करणार, काय झोपलास बघ त्या पक्षी काय विहार करतायत, काय आनंद लुटतायत आणि तू घरात बसला. हा, हे मनाला प्रसन्न करणारे गाणे. आणि काही गाणे असे ते म्हणलं का असं वाटतं आपल्याला गम झाला. गम गम कळतो ना तुम्हाला? सॅड सॉन्ग, दर्द भरे गीत. फार अवघड आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. असतंय म्हशीकडे. कुठं असतंय? म्हशीकडे. तिकडच मार खात ते असले गम झालेले आहे का नाही. या कार्यक्रमावर म्हणजे याला हे म्हणलं की असं मनाला खिन्न वाटतं. असं दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. हे गाणं सगळे म्हणत होते, पण कोरोनामध्ये लॉकडाऊन पडलं की सगळे म्हणायचे कशाला निर्माण केलं हे, आहे का नाही. सगळे घरातच होते. म्हणजे खऱ्या अर्थाने आणि काय त्या नाट्य संगीतात तर फार अशा प्रकारचा आनंद आहे. बघा, बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये बालगंधर्व यायचे. कोण यायचे? बालगंधर्व म्हणजे काय? राधा किसन नाही आपल्या गावचा, होय. बालगंधर्व होते ते. बालगंधर्व म्हणजे नाट्य संगीतातलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व, ज्यांनी या नाट्य संगीताला अशा प्रकारची दाद दिली, हे बालगंधर्व. त्या बालगंधर्वाचे काही नाट्यगीत आहेत बघा. मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी. हे ऐकलं असेल नाट्यगीत, आहे का नाही. हे बालगंधर्वाचं काव्य. बालगंधर्वानं याला चाली बसवल्या. आणि मला वाटतं काही बंकट स्वामी महाराजांच्या चाली सुद्धा नाट्यगीताला आहे बघा. आपण एक चाल म्हणतो, रूप पाहता लोचनी म्हणतो. ही चाल म्हणतो कशाला? काकड्याला सुरुवातीला मग काकडा म्हणताना भजन म्हणताना ही चाल म्हणतो. पण ही नाट्यगीताला चाल लावली त्या बालगंधर्वानं. नाट्यगीत असे, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, जीव वेडावला, उचलुनी घेतले निजरती तुला, प्रथम तुझ पाहता. काय गोड वर्णन आहे हे नाट्यगीतात आहे. किंवा काटा ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला, आक्रंत तात कोणी, आक्रंत तात कोणी, मज फूलही ऋतावे, मज फूलही ऋतावे, हा दैव योग आहे. ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला, ऋते कुणाला, ऋते कुणाला काटा. हे असं संगीत आहे. आणि संगीताची साधना करणारी मंडळी खऱ्या अर्थाने यांना द्यावे तेवढे धन्यवाद. म्हणून या संबंधामध्ये यांना सुद्धा मी असंच म्हणेल, कृपा कराल ते थोडी, आणि कीर्तन चालू द्यावे पुढे विठाला. हा संबंध आहे. महाराज म्हणतात हे भोलेनाथा माझ्यावर काय करा, कृपा कराल ते. जास्त नाही माग, जास्त माझ्यावर भरपूर कृपा करावी अशी माझी इच्छाच नाही. किती करा? अगदी थोडी. आता त्यानं थोडी करणं म्हणजे काय साधी का? शंकराची थोडी कृपा म्हणजे काय साधी कृपा का?
पण शब्द बघा ना कसे विचार करून वापरले. कसे तुकोबर आहे ते उगं बोलायचं म्हणून बोलायचं आणि काहीतरी करायचं म्हणून करायचं असं नाही. लिहायचं म्हणून लिहायचं. आपण हे यमक आपणही करू शकतो. कृपा करायला ते थोडी आणि पाया पडिलो बराडी. हा हे असं आपण हे आपल्याकडे नाही ना. गेले बाई उसाच्या मळ्यात आणले बाई पाकळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला तळून हे यमक आपलं. नवऱ्याने घेतल्या गिळून आणि नवरा गेला मरून. हे असं कार्यक्रम हे यमक. तसं यमक आहे ना. कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो बराडी. यमक आहे का नाही हे. मग आपण बी असं यमक करू शकतो ना. पण आपल्या यमकानं उद्धार नाही होणार. काटाच लागणार आपला आपल्या यमकानं. पण तुकाराम महाराजांचं यमक आहे. हा तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुकोनी घेतली मोती जैसे असे शब्द आहेत. तुकोबाराचे शब्द आहेत. उगं बोलायचं आणि वाक चातुर्यानं अशा प्रकारचं हे लिहिलंय. चातुर्यानं लिहिलंय. उगं लिहायचं म्हणून लिहायचं नाही. काही माणसं असे चतुर असतात. इतके चतुर की त्यांच्या चतुराईला सीमा नाही. इतके चतुर याला चतुर म्हणायचं. एक राजा आणि प्रधान फिरण्याकरता निघाले. फिरण्याकरता निघाल्याच्या नंतर त्यांना एक भविष्यकार दिसला. कोण दिसला? भविष्यकार. आणि त्या भविष्यकाराला राजा काय म्हणला प्रधानाला, त्याला विचार रे आपलं भविष्य. प्रधान मात्र चॅप्टर असते. प्रधान म्हणले राजेसाहेब कशाला उगाच हात दाखवून अवलक्षण आपलं चाललंय तर चालू द्या ना. कशाला त्याला भविष्य कुठं हात कायला दाखवता उगाच. तो म्हटला जा मी सांगतोय तुला विचार त्याला भविष्य. तो म्हटला राजेसाहेब तुम्ही विचारू नका काय नका हे चांगलं नसते. तो म्हटला जा विचार. आणि त्या भविष्यकाराला घेतलं बोलून. कुणी? राजानं त्या प्रधानानं घेतलं बोलून. इकडे म्हणले राजे बोलवतात तुला. म्हणले काय काय राजेसाहेब. म्हणले काय करतो. काय नाही म्हटलं असंच भविष्य सांगत हिंडतो. बरोबर बरोबर. राजेसाहेब त्या भविष्यकाराला म्हणतात आमच्या प्रधानाचं भविष्य सांग बरं. बघा हे कसे लोक हुशार असतात. त्यांच्यावर कुठे घेते लोकांवर. लोकांची दाढी का जाळाना पण आपली बिडी पिटली पाहिजे असा कार्यक्रम. हा असा कार्यक्रम म्हणजे ते मग ते म्हणला हे प्रधानाचं भविष्य सांगा. ते भविष्यकार प्रधान राजेसाहेबाला म्हणतो कशाला विचारता उगा हात दाखवून अवलक्षण. आता ते राजा म्हणला सांगतो का नाही. आता राजा बोलले दल आले. बिचारा त्यानं घाबरून बोलला. तो म्हटला राजेसाहेब तुम्ही हे मला विचारायलाच नव्हतं पाहिजे बरं का. पण आता विचारतात म्हणून सांगतो बघा. म्हणले काय सांग यार प्रधानाचं काय भविष्य. ते म्हणले भविष्य असं हे प्रधान आहे ना हे उद्या मरणार आहे. तुमच्या डोक्यात आलं ना पण भविष्य याचं. ते म्हणला राजेसाहेब तुम्ही याचं विचारायलाच नव्हतं पाहिजे पण आता विचारलंच तर सांगतो म्हणला हे प्रधान कधी मरणार आहे. उद्या मरणार. दिवस उजाडला उद्याचा मेलं ना प्रधान. काय पाहता माझ्याकडे. खरं झालं भविष्य. भविष्य खरं झालं आणि प्रधानाच्या मातीला हे भविष्यकार आला. मातीच म्हणतात ना तुमच्याकडं. प्रधानाच्या मातीला भविष्यकार आला. माती बिती झाली सगळी. सगळे जिकडं तिकडं लोक गेले आणि सगळे लोक गेल्याच्या नंतर मग भविष्यकार राजा पुढं आला. पुन्हा पुढं राजा पुढं आला आणि राजाला म्हणला राजेसाहेब कसं आहे आपलं भविष्य. राजा म्हणला तो पाया पडतो गड्या तू इथून जाय पटकन. तू इथं थांबण्याच्या लायक नाही. तो म्हणला राजेसाहेब काय टेन्शन घ्यायला लागले. म्हणला मी तुमचं भविष्य सांगू का. राजा लाटलाटाच ओढायला लागला. तुमचं भविष्य सांगू का म्हणलं. राजा थरथर कापायला लागला. ते म्हणला हे बाय तुला अर्ध राज्य देतो पण तू इथून राहू नको बरं निघ तू. माझं भविष्य सांगू नको आणि काय नव्हतं. ते म्हणला राजेसाहेब तुमचं भविष्य मी सांगतो. ते म्हणला सांगूच नको तू निघ इथून पाहिला. ते म्हणला राजेसाहेब अहो तुमचं भविष्य लय छान आहे सांगतो राव मी ऐका. राजाने बळच छातीवर दगड ठेवून त्याला म्हणला बरं सांग. आणि मग त्यानं राजेसाहेबाचं वाक्चातुर्य सांगतोय बरं मी. आणि मग त्यानं राजेसाहेबाचं भविष्य सांगितलं. भविष्य असं होतं म्हणला राजेसाहेब मी मेल्याच्या नंतर तुम्ही 3 दिवसांनी मरणार आहेत. तुम्हाला कळालं ना आता याचं खुटी कशी टाकली बघा त्यांनी. आज तो अर्ध राज्य न ग तो पैसा न ग उगा तुझं अर्ध राज्य घेऊन टेन्शन करीत बसण्यापेक्षा त्यांनी अशी खुटी हाणली. काय मी मेल्याच्या नंतर तुम्ही. राजानं दणदणात लोक बोल अरे इकडे म्हणले चला काचाचा बंगला बना म्हणले ह्याला त्यात ठेवा. कुणाला? या प्रधानाला. कशात ठेवा म्हणले याला मुंगी सुद्धा चावता कामा. 10-5 माणसं त्याच्या सेवेतच लागले ना याला म्हणायचं चतुर विठाला विठाला चतुर आहे ना अशा प्रकारचे तुकोबा
काय शब्द वापरतायत की कृपा कराल ते थोडी आणि पाय पडलो बराडी. देवा अहो तुमचा विचार केला ना, तुमच्यापाशी काय कमी आहे? काय कमी आहे तुमच्यापाशी? काय कमी आहे तुमच्यापाशी? काय ऊने तुम्हा पासे, 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 अल्पसे संतोषे, मी तो अल्पसे संतोषे, कृपा कराल ते थोडी, मी तो अल्पसे संतोषे, मी तो अल्पसे संतोष, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, काय ऊने तुम्हा पासे, मी तो अल्पसे संतोषे, कृपा कराल ते थोडी, पाया पडो. म्हणलं तुमच्यापाशी काय कमी? मी तो बरं तुमच्यापाशी काय कमी याच्यापेक्षा मला तुम्ही सगळंच द्यावं अशी माझी इच्छा नाही. मला थोडं, मी तो अल्पची संतोष. अल्प म्हणजे थोडं. तुम्ही मला थोडं जरी दिलं ना त्याच्यामध्ये मी संतुष्ट अशा प्रकारचा होतोय. तुमच्यापाशी काय कमी? मी तो अल्पची संतोषी, म्हणून एवढी कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय पाहिजे तर ते शेवटच्या चरणामध्ये त्याचं वर्णन करतायत. तुका मने देवा, तुका मने देवा, तुका मने देवा, तुका मने देवा, तुके पाठवा, काही भातू के पाठवा, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते Bye.
विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। या अभंगाचा भावार्थ आपण दिलेल्या वेळेमध्ये पाहिलेला आहे। खऱ्या अर्थानं आजचं जे कीर्तन आहे ते पर्व काळाचं अशा प्रकारचं कीर्तन आहे। हा पर्व काळ आहे। तो कशाचा पर्व काळ चालू आहे सध्या? महाशिवरात्री पर्व काळाचा विचार केला तर किती पर्व काळ आहेत? 5 पर्व काळ आहेत। 5 कोणते कोणते? एक आहे नरसिंह जयंती, दुसरा वामन जयंती, तिसरा आहे कृष्णाष्टमी, चौथा आहे रामनवमी आणि उत्तम उत्तम महाशिवरात्री। विठाला विठाला उत्तम जो पर्व काळ आहे तो महाशिवरात्रीचा। आणि एक पर्व काळ सांगू का तुम्हाला? आपल्याला जन्म मिळालाय हा सुद्धा एक पर्व काळच आहे। तुकाराम महाराजाच्या शब्दात सांगतो, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, ए साधला पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, गेला पर्व काळच आहे। विठ्ठला महाराज याला सुद्धा पर्व काळ म्हणतात। साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ, म्हणून हा पर्व काळ वेगळा। पण हा पर्व काळ ह्या 5 विशेष अशा प्रकारचे जे पर्व काळ सांगितले त्याच्यातला जो पर्व काळ आहे तो महाशिवरात्रीचा उत्तम अशा प्रकारचा पर्व काळ आहे। पर्व काळ म्हणजे काय करतो हा पर्व काळ? काय का नुसतंच वर्णन करायचं पर्व काळ? आला म्हणले पर्व काळ तर आला पर्व काळ। काय करतो हा पर्व काळ? तर पर्व काळ जो आहे ना, तर या पर्व काळामध्ये जास्त आटापिटा करायची गरज नाही। काय करायची गरज नाही? आटापिटा। उदाहरण सांगू का तुम्हाला? गंगा वाहायला लागली, काय लागली? वाहायला लागली। मग काय करायला पाहिजे माणसाने? हे कळतंय ना तुम्हाला? म्हणजे याच्यापेक्षा मला आता खाली येऊन नाही सांगता येत आहे का नाही? गंगा वाहायला लागली की मग गंगा वाहायला लागल्यावर लोक म्हणतात गंगा वाहती गंगा, घ्या हात धुवून। म्हणजे गंगा वाहायला लागली, हात धुवून घ्यायचा पटकन। आणि हे गेला चैत्र महिन्यात कुठं? गंगेवर, कोरडी ठाक पडलेली गंगा। याला हात धुवाय करता किती महिने लागतील? आता किती महिने लागतील उगाच सांगा। मग गंगेचा पर्व काळ, 4 महिने पाऊस पडलाय, मस्त गंगेला तुडुंब भरलेली संत गतीनं वाहते। मग आता काय करायला पाहिजे? हात धुवायला काही त्रास आहे का? आणि चैत्र महिन्यात जर गेला तो तर
मग त्याला वाट पाहावं लागेल. हा, हे पर्व काळाचं कार्य. हा, म्हणजे पर्व काळामध्ये फार मोठी अट्टहास करण्याची गरज नाही. साधारणपणे अशा प्रकारचं ते फल अशा प्रकारचं मिळत असतं. आणि असाधारण जर साधारण काळामध्ये जर आपण ते कार्य आपण जर केलं तर त्याला कष्ट अशा प्रकारचे. बघा ते जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन या प्रक्रिया आहे. बघा हा, आता ते बाबांना त्याच्यातले काय सांगायचे आपल्याला गरज नाही. पण हे जे मंत्र आहेत का नाही, हे जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन याच्यामधले जे मंत्र आहेत ना, हे मंत्र ज्याला येतात, बरं जाऊ द्या, याच्यापेक्षा काही मंत्र असे आहेत. एक मंत्र म्हणलं की इच्छू काय होतोय, चढतोय. आणि एक मंत्र म्हणलं की इच्छू उतरतोय. बघा आता एक मंत्र म्हणलं की गाईचं दूध बोला 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 जातंय. आणि एक मंत्र म्हणलं की गाईला दूध पुन्हा येतंय. बघा आता हे इथपर्यंत सोपं आहे. येतंय जातंय होतंय चढतंय उतरतंय का नाही. इच्छू चावला की माणसाला कसं वाटतंय, गार वाटतंय. आला शीतळ शांतीचा शरीर असं वाटतंय का. अरे इच्छू ज्याला चावलाय ना, मला चावला होता लहानपणी, मला इच्छू नाव काढलं तरी तिथं फुनफुन करतय. जिथं चावला तिथं इतकं खतरनाक आहे ते. इच्छू म्हणजे सामान्य कामच नाही, फार अवघड काम आहे ते, कोणाचं इच्छाच. मग तसं हे मंत्र शिकणारे जे लोक आहेत ना, मग यांना समजा मंत्र काय करायचा आहे, उजाळायचा आहे. म्हणून आता काय म्हणायचं त्याला, उजाळ. मग उजाळायचा मंत्र म्हणल्यावर एकादशीला जमतोय का, खरं सांगा. मंत्र उजाळायचा म्हणला बसला एकादशीला मंत्र उजळी, काय ते उजळ नाही, अजिबात नाही. मग हे जर मंत्र उजळायचे असतील तर याच्यासाठी सुद्धा एक पर्व काळ स्पेशल आहे. कोणता, त्याला काय यावं लागतं बाबा, काय यावं लागतं त्याला, ग्रहण यावं लागतं. काय यावं लागतं, ग्रहण. ग्रहण आलं की मग ह्या बाबांनी जायचं आणि पाण्यात बसायचं कितक्या गळ्यात. आणि मग त्याच्यात बसले, मग त्यांचे ते कार्यक्रम, ते मंत्र म्हणलं की त्या मंत्राला पुन्हा काय भेटतंय, उजाळा भेटते. म्हणजे साप काय करतो, कातीन जशी टाकतो ना, कातीन टाकलं की साप पुन्हा